नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय भूगोल आणि प्रकरण 3 जलप्रणाली म्हणजेच प्राकृतिक रचना व जलप्रणाली या पाठाचा अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, प्राकृतिक रचना व जलप्रणाली पाहत असताना आपल्यासमोर प्राकृतिक रचनेचा भारताचा नकाशा समोर आपल्याला दिसतोय। हा जो प्राकृतिक रचनेचा नकाशा आहे, या नकाशावरून आपण काही प्रश्न घेणार आहोत आणि त्या प्रश्नाची उत्तरं जर आपल्याला या ठिकाणी मिळवता आली तर निश्चितपणाने आपल्याला भारताची प्राकृतिक रचना समजल्याशिवाय राहणार नाही। यामध्ये प्रथमतः आपल्याला नकाशा वाचन हे करता आलं पाहिजे आणि त्यासाठी ही जी सूची आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे। या ठिकाणी जे सूची जर आपण पाहिली तर त्या ठिकाणी उंचीचं प्रमाण या सूचीमध्ये दिलेलं आहे। समुद्र सपाटीपासूनची उंची 150, 200, 600, 1000, 1500, 3000, 4500, 6000, 8000 मीटरपर्यंत उंची आणि त्यासाठी वेगवेगळ्या रंगाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। म्हणजे यावरून आपल्याला समजतंय की समुद्र सपाटी जवळ जो रंग आहे तो जर नकाशात पाहिला तर त्याची उंची समुद्र सपाटीच्या बरोबर आहे। वर आपल्याला या ठिकाणी जो रंग आहे विटकरी रंग आहे त्याला जर पाहिलं तर 6000 किंवा या 8000पेक्षा जास्त असणारा रंग जर आपण नकाशामध्ये शोधला तर निश्चितपणाने त्याची उंची आपल्याला समजते। आणि मग आपण काही प्रश्नांचा विचार जर केला तर पहिला प्रश्न आहे, भारतातील 6000 मीटरपेक्षा जास्त उंची असलेला भाग कोणत्या दिशेला आहे? आता जास्त उंची म्हटलं तर किती उंची आहे? 6 ते 8000 उंची आहे। रंग कोणता आहे? या ठिकाणी जर रंगाचा शोध घेतला आपण तर हा जो वरचा भाग आहे या ठिकाणी आपल्याला निश्चितपणानं तो रंग पाहायला मिळेल। म्हणजे विटकरी रंग जो आहे हा रंग या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय। हा भाग म्हणजे भारतातील सर्वात उंच म्हणजे सरासरी 6000 ते 8000 मीटर उंची या भागाची आहे। आणि मग आपल्याला सांगता येईल त्या प्रश्नाचं उत्तर की भारतातील 6000 मीटरपेक्षा जास्त उंची असलेले जे ठिकाण आहे हे कोणत्या दिशेला आहे तर भारताच्या उत्तर दिशेला आहे। दुसरा आपल्याला शोधता येईल, द्वीपकल्पावरील दक्षिण वाहिनी नदी शोधा आणि ती कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये आहे ते सांगा। आता द्वीपकल्प शोधायचं म्हटलं तर द्वीपकल्प कोणता आहे? हा जो पिवळा रंग दिसतोय आपल्याला, हा पिवळा रंग म्हणजे द्वीपकल्पीय पठार आहे। मग या द्वीपकल्पीय पठारावर आपण जर बारीक निरीक्षण केलं तर आपल्याला दक्षिणेकडे वाहणारी नदी जी आहे ती दक्षिणेकडे वाहणारी नदी निश्चितपणानं आपल्याला पाहायला मिळेल। मग ती नदी शोधा बरं, कुठं आहे दक्षिणेकडे वाहणारी? हे द्वीपकल्पीय पठार झालं आणि या द्वीपकल्पीय पठारावरती दक्षिणेकडे वाहणारी पहा या ठिकाणी ही नदी तुम्हाला दिसते, ही दक्षिणेकडे वाहणारी नदी आहे। तिचं नाव आहे प्राणहिता नदी आणि गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये ही प्राणहिता नदी आहे। हे उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळेल। तिसरा प्रश्न आहे, गडद हिरव्या रंगाने दाखवलेला उत्तरेकडील भूमीचा उतार कोणत्या दिशेला आहे? गडद हिरवा रंग कुठं दिसतोय? उत्तरेकडे असणारा गडद हिरवा रंग म्हणजे गंगेचं मैदान। आता हे गंगेचं मैदान जे आहे ते जर आपण पाहिलं आणि त्याचा उतार जर पाहिला तर सगळ्या नद्या ज्या आहेत गंगा नदीच्या या दिशेला वाहतात। मग ही दिशा कोणती आहे? आपल्याला माहिती आहे ही दिशा पूर्व दिशा आहे। आणि या ठिकाणावरून आपण जर प्रश्न पाहिला, तिसरा प्रश्न आहे, द्वीपकल्पावरील गडद हिरव्या रंगाने दाखवलेल्या उत्तरेकडील भूमीचा उतार हा कोणत्या दिशेला आहे? हे जर आपण पाहिलं तर तो उतार जो आहे पूर्व दिशेला याचा उतार आपल्याला पाहायला मिळेल। पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे आरवली पर्वत आणि छोटा नागपूरचा पठार या दरम्यान असलेल्या पठारांची यादी करा। आता नाव वाचतातील पहा, आरवली पर्वत कुठं आहे? या ठिकाणी हा झाला आरवली पर्वत। त्यानंतर
छोटा नागपूरचा पठार या ठिकाणी आहे. या दोन पठारांच्या दरम्यान असणाऱ्या डोंगर रांगा ज्या आहेत त्या या ठिकाणी आपल्याला सांगायच्या आहेत. मग कोणत्या आहेत? पायथं मेवाडचे पठार आहे, माळव्याचे पठार आहे, या ठिकाणी बुंदेलखंड पठार आहे आणि या ठिकाणी बाघेलखंड पठार आहे. म्हणजे मेवाडचे पठार, माळव्याचे पठार, बुंदेलखंडचे पठार आणि बाघेलखंडचे पठार अशी ही 4 पठारं आरवली पर्वत ते छोटा नागपूरचा पठार यांच्या दरम्यान असलेली आपल्याला पाहायला मिळतात. मग आता पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे पूर्व घाटातील शिखरांचं नाव सांगा. पूर्व घाटातील शिखरांचं नाव सांगा. परत आपण नकाशामध्ये पाहूया तर पूर्व घाट कुठं आहे? या बाजूला पूर्व घाट आहे. आणि मग पूर्व घाटातील शिखरांची नावं पाहिजे असतील तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल मलयगिरी, दिसतोय का? मलयगिरी आणि दुसरा आहे या ठिकाणी महेंद्रगिरी. मलयगिरी आणि महेंद्रगिरी ही दोन या पूर्व घाट जो आहे या पूर्व घाटातील 2 पठार आहेत, महेंद्रगिरी आणि मलयगिरी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे ब्रह्मपुत्रेच्या सखल मैदानी प्रदेशातील सीमा कोणत्या पर्वतीय भागांनी अंकित आहेत? मग आता पूर्वकडं ब्रह्मपुत्रा नदी आपण जर पाहिली तर कुठं आहे ब्रह्मपुत्रा नदी? ब्रह्मपुत्रा नदीचा सखल प्रदेश आसामचा जो पट्टा आहे या भागामध्ये ही ब्रह्मपुत्रा नदी आहे. आणि मग या ब्रह्मपुत्रा नदीचा सखल मैदानी प्रदेशाच्या सीमा ज्या आहेत या सीमा पूर्व हिमालयीन प्रदेश जो आहे हा सगळा पूर्व हिमालय आहे आणि या पूर्व हिमालयाच्या पर्वतीय भागांनी हा ब्रह्मपुत्रेचा सखल मैदानी प्रदेश अंकित केलेला आहे. हे आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणानं सांगता येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे निरगिली पर्वताचे सापेक्ष स्थान सांगा. आता त्यासाठी निरगिली पर्वत कुठं आहे आपल्याला माहिती असलं पाहिजे. या ठिकाणी हा निरगिली पर्वत आहे. मग या निरगिली पर्वताचे सापेक्ष स्थान आपल्याला काय सांगता येईल तर पश्चिम घाट आणि पूर्व घाट, या बाजूनं पश्चिम घाट येतो, या बाजूनं पूर्व घाट येतो. या दोन्हीही घाटांचं विलगीकरण या ठिकाणी झालेलं आहे, एकत्रीकरण या निलगिरी पर्वताच्या सानिध्यामध्ये झालेलं आहे. आणि म्हणून आपल्याला सापेक्ष स्थान सांगता येईल ज्या ठिकाणी पूर्व घाट आणि पश्चिम घाट एकत्र येतात त्या ठिकाणी निलगिरी हा पर्वत आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न आहे सह्याद्री पर्वताची उंची कोणत्या दिशेने वाढत आहे? सह्याद्री पर्वतरांग म्हणजे आपलं जे दख्खनचं पठार आहे या दख्खनच्या पठाराची पश्चिम सीमा म्हणजे आपल्याला माहिती आहे सह्याद्री पर्वतरांग आहे. मग सह्याद्री पर्वतरांगेची उंची जर आपण पाहिली कोणत्या दिशेला वाढत आहे तर उत्तरेकडून जसं आपण दक्षिणेकडे जाऊ तशी या सह्याद्री पर्वताची उंची वाढत असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला पाहता येईल तो म्हणजे विंध्य पर्वतरांग कोणत्या नदी खोऱ्यांचा जलविभाजक आहे? त्यासाठी आपल्याला विंध्य पर्वत माहिती असला पाहिजे. विंध्य पर्वत कुठं आहे? या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल पहा महादेव डोंगर, खाली सातपळ्याचे डोंगर, विंध्य सातपुडा पर्वतरांग आणि ही इथं विंध्य पर्वतरांग आहे. मग ही जर विंध्य पर्वतरांग आहे तर ही विंध्य पर्वतरांग कोणत्या नद्यांचा जलविभाजक आहे? तर मग विंध्य पर्वताच्या दक्षिणेला वाहणारी ही नर्मदा नदी आहे. विंध्य पर्वताच्या उत्तरेला वाहणारी ही आपण पाहतोय गंगा नदी आहे. म्हणजे नर्मदा नदी आणि गंगा नदीचं जे खोरं आहे त्या खोऱ्यातून वाहणाऱ्या नद्यांचा जलविभाजक हा विंध्य पर्वत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे अशा पद्धतीनं हे जे प्रश्न आहेत हे जर प्रश्न आपण व्यवस्थितरित्या नकाशामध्ये शोधले आणि त्यांची उत्तरं जर आपल्याला नकाशात पाहून मिळाली तर भारत प्राकृतिक समजण्यासाठी आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकेल. आणि म्हणून आपण घरीच गेल्यानंतर या ठिकाणी हा नकाशा पाहायचा आणि त्याची उत्तरं बारकाईनं नकाशामध्ये शोधायची म्हणजे अजून चांगल्या पद्धतीनं आपल्याला ते समजून येईल. आता पुढचा भाग आपण पाहूया. जसं
भारताची प्राकृतिक रचना आहे, तसं या ब्राझील देशाची सुद्धा प्राकृतिक रचना आपल्याला या प्रश्न उत्तरांच्या सहाय्यानेच अभ्यासायची आहे. मग ब्राझीलची प्राकृतिक रचना अभ्यासत असताना ब्राझीलचा नकाशा या ठिकाणी आहे. या नकाशामध्ये काही प्रश्न जर आपण पाहिले, या प्रश्नाची उत्तरं जर आपण या ठिकाणी मिळवली तर निश्चितपणानं आपल्याला ब्राझीलची प्राकृतिक रचना समजेल. मग पहिला प्रश्न कोणता आहे, तो म्हणजे अमेझॉन खोऱ्याच्या उंचीची कक्षा सांगा. आता अमेझॉन खोरं आहे, या अमेझॉन खोऱ्याच्या उंचीची कक्षा जर आपण पाहिली तर जास्तीत जास्त प्रदेश जो आपल्याला दिसतोय तो या रंगामध्ये, सूची मागाशी पाहिली ना आपण, पहा सूची, तर या सूचीमध्ये आपल्याला दिसतंय उंची मीटरमध्ये दिलेली आहे. समुद्र सपाटीपासून खालचा प्रदेश आणि समुद्र सपाटीपासून उंच असलेला प्रदेश. तर बहुतांश या ब्राझीलचा सरासरी प्रदेश जो आहे तो या रंगामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल अमेझॉन खोरं जे आहे, या ठिकाणी हे अमेझॉन खोरं आहे आणि या अमेझॉन खोऱ्याची उंची सरासरी 0 ते 200 मीटर एवढी उंचीची कक्षा या अमेझॉन खोऱ्याची आपल्याला सांगता येईल. दुसरा प्रश्न आहे, अमेझॉन खोरं कोणत्या दोन उच्चभूमींच्या दरम्यान आहे. आता अमेझॉन खोरं जर आपण पाहिलं, हे अमेझॉन खोरं आहे, या अमेझॉन खोऱ्याच्या दोन बाजूला दोन उच्चभूमी आहेत. उत्तरेला या ठिकाणी गियाना उच्चभूमी आहे आणि खाली दक्षिणेला किंवा या ठिकाणी या बाजूला ब्राझीलची उच्चभूमी आहे. म्हणजे आग्नेयेला साधारणतः गियानाची उच्चभूमी आणि ब्राझीलची उच्चभूमी, या दोन उच्चभूमींच्या दरम्यान हे अमेझॉन नदीचं खोरं आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न आहे, 500 ते 1000 मीटर उंचीवर असलेल्या प्रदेशाचे निरीक्षण करा आणि पिवळ्या रंगाने दाखवलेल्या या भूमीच्या विस्ताराचे दिशांच्या संदर्भामध्ये वर्णन करा. मग पहा, आपल्याला 500 ते 1000 मीटर, 500 ते 1000 मीटर कोणता रंग आहे, पिवळा रंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो या नकाशावरती. जर आपण बारकाईनं त्याचं निरीक्षण केलं तर हा पिवळ्या रंगाचा भाग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. मग आपल्याला काय प्रश्न विचारला आहे, 500 ते 1000 मीटर उंचीवर असलेल्या प्रदेशाचे निरीक्षण करा, याचं निरीक्षण आपण करायचं आहे आणि पिवळ्या रंगाने दाखवलेल्या या भूमीच्या विस्ताराचे दिशांच्या संदर्भामध्ये वर्णन करा. मग या ब्राझीलच्या कोणत्या दिशेला हा प्रदेश पसरलेला आहे, तर आपल्याला माहिती आहे एकतर दक्षिण दिशा, त्याचप्रमाणे या बाजूला नैऋत्य दिशा आणि आग्नेय दिशा. म्हणजे आग्नेयेला आणि हा जो प्रदेश आहे या संपूर्ण प्रदेशाचा विचार केला तर याचा विस्तार जो झालेला आहे हा नैऋत्येकडून ईशान्येकडं अशा पद्धतीनं या भागाचा विस्तार झालेला आहे. त्याचं सापेक्ष स्थान जे आहे हे दक्षिणेला आहे हे आपल्याला माहिती आहे. पण या दिशांच्या संदर्भामध्ये भूमीचा विस्तार जर पाहिला तर तो अशा प्रकारे झालेला आहे. म्हणजे या बाजूला नैऋत्य आहे, नैऋत्येकडून ईशान्येकडं या भागाचा विस्तार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे 200 ते 500 मीटर उंची असलेल्या व ज्यातून अमेझॉनच्या अनेक उपनद्या वाहत आहेत अशा पठारी भागाचे वर्णन तुमच्या शब्दात करा. म्हणजे अमेझॉन नदीचं खोरं कुठं आहे, आपण पाहतोय की अमेझॉन नदीचं खोरं या परिसरामध्ये आहे. मग या अमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये 200 ते 500 मीटर उंचीवरून वाहणाऱ्या ज्या भागातून या नद्या वाहतात त्याचं वर्णन आपल्याला या ठिकाणी करायला सांगितलं आहे. मग या भागातून वाहणाऱ्या नद्या हा भाग आपल्याला सांगता येईल कसा आहे, पठारी भाग आहे. अमेझॉन नदी आणि ब्राझीलचं पठार यांच्या दरम्यान जो मैदानी भाग आहे या मैदानी भागातून ह्या नद्या वाहत आहेत. त्याचप्रमाणे या भागामध्ये एक नदी दिसते झिंगू, ही झिंगू नदी आणि तिच्या असणाऱ्या ज्या उपनद्या आहेत त्या या ठिकाणाहून वाहतात आणि अमेझॉन नदीला जाऊन मिळतात. अशा प्रकारे 200 मीटर
ते 500 मीटर उंची असलेल्या प्रदेशातून ज्या ठिकाणी अमेझॉनच्या उपनद्या वाहतात अशा पठारी भागाचं वर्णन आपल्याला निश्चितपणे करता येईल. किंवा अमेझॉन खोऱ्याशिवाय इतरत्र 200 मीटरपेक्षा कमी उंची असलेले प्रदेश आणखीन कुठं आहेत, तर नकाशामध्ये आपल्याला पाहता येईल. आणखीन कुठं आहेत, हिरवा रंग दिसतोय या भागामध्ये पॅराग्वे आणि पॅराना नदी जी आहे या भागामध्ये सुद्धा हा अमेझॉन सारखा हिरवा रंग आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे अमेझॉन खेरीज या ठिकाणी पॅराग्वे नदीचं खोरं आणि पॅराना नदीचं खोरं जे आहे त्या ठिकाणी दक्षिण भागामध्ये, जसं उत्तर भागामध्ये अमेझॉन नदीचं खोरं आहे तसं दक्षिण भागामध्ये पॅराग्वे नदीचं खोरं आणि पॅराना नदीचं खोरं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे या प्रश्नांची उत्तरं जेव्हा आपण मिळवतो तेव्हा निश्चितपणानं आपल्याला या नद्यांच्या संदर्भामध्ये किंवा संपूर्ण प्राकृतिक रचनेविषयी आपल्याला माहिती मिळत असते. आणि म्हणून ती माहिती घेण्यासाठी नकाशा वाचन व्यवस्थितरित्या करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि हे नकाशा वाचन जे करणार आहोत ते नकाशा वाचन अगदी बारकाईनं निरीक्षण जर आपण केलं आणि तो नकाशा व्यवस्थितरित्या अभ्यासला तर भूगोलाचा अभ्यास करणं सुद्धा आपल्याला अधिक सोपं तर वाटेलच, पण आनंददायी अभ्यास ह्या वाचनातून, नकाशा वाचनातून आपला होईल आणि त्या पद्धतीनं आपण तयारी करायची. आता या भारताच्या विषयी आज आपण पाहणार आहोत. दोन्ही देशांची जी प्राकृतिक रचना आहे ही आपल्याला अभ्यासायची. प्रथमतः भारत ह्या देशाची प्राकृतिक रचना आपण पाहू. आता भारत या देशाची प्राकृतिक रचना पाहत असताना भारताचा नकाशा आपल्याला माहिती आहे. या आकृतीमध्ये प्रामुख्यानं 5 विभाग आपल्याला स्पष्टपणे, रंगाचा जरी आधार आपण घेतला तरी त्यावरून 5 विभाग स्पष्टपणे आपल्याला दिसतात. मग हे 5 विभाग पहा, आपल्याला हा एक भाग दिसतो वेगळा रंग, हा एक वेगळा रंग दिसतोय, म्हणजे हा चॉकलेटी रंग आहे, हा हिरवा रंग आहे, हा या ठिकाणी असणारा पिवळा रंग आहे, परत या किनारी भागामध्ये आपल्याला हिरवा रंग दिसतोय आणि ही हिरव्या आणि चॉकलेटी रंगामध्ये आपल्याला ह्या दोन्ही बाजूला बेट अशी दिसतात. यावरून आपल्या भारताच्या प्राकृतिक रचनेचे 5 विभाग पाडलेले आहेत. तो म्हणजे हिमालय, उत्तर भारतीय मैदान, भारतीय द्वीपकल्प, किनारी मैदानी प्रदेश आणि द्वीप समूह असे 5 प्रकार या भारताच्या प्राकृतिक रचनेचे पाडलेले आपल्याला दिसून येतात. मग त्यामध्ये आपण पहिल्यांदा उत्तरेकडील असणारा जो हिमालय पर्वत आहे त्या हिमालय पर्वताच्या विषयी आपण माहिती पाहूया. आपल्या समोर हा चॉकलेटी रंगामध्ये असणारा भाग दिसतोय, हिमालयाचा भाग. भारताच्या उत्तरेकडे हिमालय आहे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत आहे. म्हणजे हिमालयाची निर्मिती ही नंतर झालेली आहे. आपण ऐकलं असेल की पूर्वी हिमालयाच्या ठिकाणी टेथिस नावाचा समुद्र होता. उत्तरेला अंगारा भूमी, दक्षिणेला गोंडवन भूमी, या भूमींवरून वाहणाऱ्या नद्यांनी त्या ठिकाणी गाळाचं संचयन केलं. त्यावरती त्या गाळाचा दाब पडला आणि तो भाग वळीच्या रूपामध्ये उंचावला गेला आणि त्या ठिकाणी हिमालय पर्वताची निर्मिती झाली. आजही त्या हिमालय पर्वताची उंची वाढत असलेली आपल्याला पाहायला मिळते. मग हा आरवली पर्वत हा जो हिमालय पर्वत आहे, हा हिमालय पर्वत प्राचीन पर्वत नाही, तो अर्वाचीन म्हणजे नवीन निर्मित झालेला हा प्रदेश आहे आणि म्हणून त्याला अर्वाचीन वली पर्वत असे म्हटलेले आहे. या ठिकाणी पश्चिमेला असणारं ताजिकिस्तान मध्ये आहे पामीर पठार आहे. या पामीर पठारापासून तर पूर्वेकडं या ठिकाणी आपल्या भारतामध्ये असणारा अरुणाचल प्रदेश या भागापर्यंत ही हिमालय आपला पसरला आहे. म्हणजे जम्मू काश्मीर पासून तर भारतामध्ये अरुणाचल प्रदेश राज्यापर्यंत हा हिमालय पसरलेला आहे. अशा पद्धतीनं फार मोठा विस्तार या प्रदेशाचा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. शिवाय ही जी पर्वतरांग आहे हिमालयाची सलग एकच पर्वतरांग नाही.
जर आपण पाहिलं तर अनेक पर्वतरांगांचा समावेश या हिमालयीन प्रदेशामध्ये केलेला आहे। तुम्ही जर बारकाईनं तुम्हाला दिसत असेल तर निरीक्षण केलं तर या ठिकाणी शिवालिक पर्वतरांग पाहायला मिळते। म्हणजे हिमालयाच्या सर्वात दक्षिणेकडील पायथा जो आहे या दक्षिणेकडील पायथ्याला शिवालिक पर्वतरांग आहे। जसं आपण उत्तरेकडे जाऊ तसतसं वेगवेगळ्या पर्वतरांगा आपल्याला पाहायला मिळतात। शिवालिक पर्वतरांगाच्या उत्तरेला गेलं तर आपल्याला लघु हिमालय दिसतो, त्याच्याही उत्तरेला गेलं तर बृहत हिमालय पाहायला मिळतो आणि बृहत हिमालयाच्याही पुढे गेलं तर हिमालयाच्या पलीकडील रांगा ज्या आहेत या पर्वतरांगा आपल्याला दिसून येतात। म्हणजे अर्वाचीन ते प्राचीन या ठिकाणी शिवालिक पर्वतरांग अर्वाचीन पर्वतरांग आहे। जसं उत्तरेकडे जाऊ तसं प्राचीन पर्वतरांगाही आपल्याला दिसून येतात। अर्वाचीन ते प्राचीन अशी ही रचना या हिमालयाची आपल्याला दिसून येते। जर याच विभागाचे पश्चिम आणि पूर्वकडे आपण जर विभाजन केलं तर याचे 3 विभाग पडले जातात। प्रामुख्याने पहिला आहे तो म्हणजे पश्चिम हिमालय, ज्याला काश्मीर हिमालय म्हणूनही ओळखलं जातं। त्याचप्रमाणे दुसरा आहे मध्य हिमालय, या मध्य हिमालयाला कुमाऊ हिमालय असं म्हटलं जातं आणि पूर्वेकडे जो आहे तो म्हणजे पूर्व हिमालय। हा जो हिमालयाचा भाग आहे याला पूर्व हिमालय असं म्हटलं जातं। म्हणजे या ठिकाणी पश्चिम हिमालय, मध्य हिमालय आणि हा पूर्व हिमालय अशा पद्धतीनं या हिमालयाचे असे पूर्व पश्चिम 3 भाग पाडले जातात। दक्षिणोत्तर भाग जर आपण पाहिलं तर दक्षिणेकडे असणारा शिवालिक टेकड्या, लघु हिमालय, बृहत हिमालय आणि हिमालयाच्या पलीकडील रांगा असे 4 विभाग या दक्षिणोत्तर विस्तारामध्ये दिसून येतात आणि पूर्व पश्चिम विस्तारामध्ये पश्चिम हिमालय, मध्य हिमालय त्यालाच आपण कुमाऊ हिमालय म्हणतो, पश्चिम हिमालयाला आपण काश्मीर हिमालय म्हणतो आणि पूर्व हिमालय जो आहे त्याला आसाम हिमालय असंही म्हटलं जातं। असे 3 विभाग या ठिकाणी या पूर्व पश्चिमचा विस्तार पाहत असताना होत असतात। म्हणजे हा हिमालय जो आहे आपल्या हिमालयाचं वैशिष्ट्य आपल्याला तर माहितीच आहे। भारताच्या उत्तरेकडे असणारं ऋतुमानता असेल किंवा आपल्याला पर्जन्य मिळण्यासाठी असेल, उत्तरेकडे येणारं अतिथंड वारं अडवण्यासाठी असेल, आपल्या भारतामध्ये जी मान्सूनची निर्मिती झाली त्यालाही कारणीभूत हा हिमालयीन पर्वतरांगच आहे। आपल्या दृष्टीनं अगदी हिमालय पर्वतरांग म्हणजे वरदान आहे, अशा ह्या हिमालय पर्वतरांगेची माहिती आता आपण पाहिली। आता पुढचा भाग जो आहे तो पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे आणि तो म्हणजे या हिमालय पर्वताच्याच दक्षिणेकडे असणारा आणि भारतीय पठारी प्रदेशाच्या उत्तरेकडे असणारा हा जो मधला भाग आहे याला उत्तर भारतीय मैदान असं म्हटलं जातं। या उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचा अभ्यास आता आपण करणार आहोत। हा जो प्राकृतिक विभाग आहे उत्तर भारतीय मैदान, हा उत्तरेकडे जर पाहिलं तर कोणती सीमा आहे? उत्तरेकडे ही हिमालय हा पर्वतरांग जी आहे या हिमालयाच्या पायथ्यापासून जो सुरुवात होतो तो खाली आल्यानंतर अगदी आपल्या भारतीय पठाराच्या दक्षिण सीमा जी आहे या दक्षिण सीमेपर्यंत हा उत्तर भारतीय प्रदेश आपल्याला पाहायला मिळतो। त्यानंतर पश्चिमेकडे पाहिलं तर या ठिकाणी असणारं राजस्थान आहे, पंजाब आहे। राजस्थान पंजाब पासून पूर्वेस अगदी आसामपर्यंत हा सगळा या उत्तर भारतीय मैदानाचा प्रदेश विस्तारलेला दिसून येतो। बहुतांश प्रदेश हा जर आपण पाहिला अत्यंत सखल आणि सपाट अशा प्रकारचा हा प्रदेश आहे। उत्तर भारतीय मैदानाचे सुद्धा 2 विभाग केलेले आपल्याला दिसून येतात। त्यामध्ये आरवली पर्वत आहे, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल पहा, हा आरवली पर्वताच्या पूर्वेकडील आणि आरवली पर्वताच्या पश्चिमेकडील असे 2 भाग या ठिकाणी केलेले आपल्याला पाहायला मिळतात। आरवली पर्वताच्या पूर्वेकडील भाग जो आहे त्याला प्रामुख्यानं गंगेचा मैदानी प्रदेश असं म्हटलं जातं, कारण गंगेचं मैदान या भागामध्ये आहे। तर या प्रदेशाचा जर उतार आपण पाहिला तर प्रामुख्यानं पूर्व दिशेला या ठिकाणी उतार आपल्याला दिसून येतो। भारताचा पश्चिम बंगाल किंवा या ठिकाणी आपण जर आलं, हा झाला गंगेच्या मैदानाचा भाग। आता ब्रह्मपुत्रेचं जे मैदान आहे त्याच्याविषयी किंवा सुंदरबन विषयी आपण चर्चा करणार आहोत। भारताचा पश्चिम बंगाल राज्य
या ठिकाणी हिरवा रंग दिसतोय पहा, हे पश्चिम बंगाल राज्य आणि बांगलादेशचा काही भाग हे या ठिकाणी ब्रह्मपुत्रा आणि गंगा या दोन नद्या एकत्र मिळतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये या भागात त्रिभुज प्रदेशाची निर्मिती ही केली गेलेली आहे। या दोन्ही नद्यांनी मिळून या त्रिभुज प्रदेशाची निर्मिती केली गेली आहे। तर हा जो अशा प्रकारचा भाग या दोन्ही नद्यांच्या मुखाशी आपल्याला पाहायला मिळतो, ज्याला नाव दिलेलं आहे सुंदरबन। कुठं आहे हे सुंदरबन? तर गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदी ज्या ठिकाणी पश्चिम बंगाल आणि बांगलादेश यांच्या सीमेवरती मिळतात त्या भागामध्ये हा सुंदरबन प्रदेश निर्माण झालेला आहे। सुंदरबन का म्हटलं जातं? कारण या ठिकाणी सुंदरी नावाची जी वनस्पती आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आहे, म्हणून या भागाला सुंदरबन प्रदेश, त्रिभुज प्रदेश असं म्हटलेलं आहे। तर अशा हा जगातील हा सर्वात मोठा असणारा त्रिभुज प्रदेश आहे, जो गंगा आणि ब्रह्मपुत्रा या दोन प्रमुख जलप्राणी आपल्या भारतामध्ये ज्या आहेत त्या जलप्राण्यांच्या माध्यमातून निर्माण झालेला आहे। तर उत्तर भारतीय मैदान जे आहे त्या मैदानाचे आपण मगाशी पाहिलं की दोन भाग पडतात। एक आहे अरवली पर्वताच्या पूर्वेकडील असणारा भाग, तो गंगेचं मैदान म्हणून ओळखला जातो। उत्तर भारतीय मैदानाचा जो पश्चिम भाग आहे या पश्चिम भागामध्ये वाळवंट आहे। अरवली पर्वताचा असणारा पश्चिमेकडील भाग ज्या ठिकाणी वाळवंट आहे, ज्या वाळवंटाला थरचे वाळवंट किंवा मरुस्थळी असं म्हटलं जातं। आजही मरुस्थळी आणि थरचं वाळवंट म्हणून हा भाग प्रसिद्ध आहे। राजस्थानचा बहुतांश भाग जो आहे हा बहुतांश भाग हा या वाळवंटाने व्यापलेला आहे। जेव्हा या राजस्थानच्या आपण उत्तरेकडे पाहतो, उत्तरेकडे गेल्यानंतर आपल्याला पंजाबचा मैदानी भाग लागतो। या भागास पंजाबचा मैदानी प्रदेश म्हणूनही ओळखलं जातं। हा प्रदेश अरवली पर्वत आणि दिल्लीच्या डोंगररांगा ज्या आहेत यांच्या दरम्यानचा जो प्रदेश आहे याला पंजाबचा मैदानी प्रदेश असं म्हणतात। आणि अशा पद्धतीनं या मैदानाची पश्चिम मैदान जे आहे या ठिकाणी स्थित आहे। हे जे पंजाबचं मैदान आहे या पंजाबच्या मैदानामधून सतलज आणि तिच्या उपनद्या वाहतात आणि या सतलज आणि तिच्या उपनद्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये संचयन कार्य या पंजाबच्या मैदानामध्ये केलेलं आहे आणि याचा उतार जो आहे प्रामुख्यानं पश्चिमेकडं या मैदानाचा उतार आपल्याला पाहायला मिळतोय। या मैदानी प्रदेशामध्ये नद्यांच्या संचयन कार्यामुळे झालेली मृदा असल्यामुळं अत्यंत सुपीक अशा प्रकारची मृदा या ठिकाणी आहे आणि त्यामुळं या भागामध्ये शेती व्यवसाय हा मोठ्या प्रमाणामध्ये होत असलेला आपल्याला दिसून येतो। म्हणजे अशा पद्धतीनं या मैदानी प्रदेशाचे सुद्धा दोन भाग, पूर्वेकडील मैदान आणि पश्चिमेकडील मैदान असे दोन भाग या मैदानी प्रदेशाचे केलेले आपल्याला दिसून येतात। त्यानंतर तिसरा भाग जो आहे तो आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे या ठिकाणी द्वीपकल्प। आता हे जे द्वीपकल्प आहे ते द्वीपकल्प अभ्यासत असताना त्याला द्वीपकल्प का म्हणतात? ज्याच्या तीन बाजूला समुद्र असतो त्याला द्वीपकल्प असं म्हटलं जातं। या ठिकाणी तीन समुद्र आहे, अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर। या द्वीपकल्पाला तीन बाजू आणि खालच्या बाजूला निमुळत होत गेलेला आहे। तर हा जो प्रदेश आहे उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेकडे असणारा आणि अगदी दक्षिणेकडं निमुळता हिंदी महासागराकडं निमुळता होत गेलेला जो प्रदेश आहे हा संपूर्ण प्रदेश म्हणजे द्वीपकल्प असं त्याला आपण म्हणतो। यामध्ये अनेक लहान मोठी पठारं आहेत। यामध्ये उत्तरेकडील अरवली पर्वत जो आहे आपण पाहिला, अति प्राचीन पर्वत म्हणून त्याला ओळखलं जातं। हिमालय हा अर्वाचीन पर्वत आहे, अरवली हा प्राचीन पर्वत आहे। ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवलेल्या आहेत पाहिजेत। या भागामध्ये सपाट मैदानी सीमांकित करणारी काही पठारं या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। मध्य भागामध्ये गेलं तर विंध्य आणि सातपुडा पर्वतरांग, त्याच्या खाली आलं या भागामध्ये पश्चिम घाट, पूर्व घाट, इथं
अरवली पर्वताच्या मध्ये मगाशी पाहिलं आपण मेवाडचं पठार, माळव्याचं पठार, बुंदेलखंड, बागेलखंड, महाराष्ट्र पठार, कर्नाटक पठार, तेलंगण पठार, महादेव डोंगर रांगा, असे अनेक, किंवा हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगा, ही अनेक प्रकारची पर्वत शृंखला आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळते. हा जो भाग आहे, हा भाग निश्चितपणानं आपल्या महाराष्ट्राच्या, आपण ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये आपल्याला दिसतो. काही अरवली पर्वत जो आहे या ठिकाणी, या अरवली पर्वताच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी काही प्रश्न आहेत ते पाहू. अरवली पर्वत कोणत्या दिशेला पसरलेला आहे? पहा, हा अरवली पर्वत आहे, इकडं नैऋत्य आहे, इकडं ईशान्य आहे, म्हणजे नैऋत्य ईशान्य दिशेला हा अरवली पर्वत पसरलेला आहे. त्यानंतर अरवली पर्वत कोणत्या नद्यांचा जलविभाजक आहे? इकडं वाहणाऱ्या गंगा नदीचं मैदान आणि इकडं अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या, या नद्यांचा जलविभाजक म्हणून या अरवली पर्वताला ओळखलं जातं. दुसरा प्रश्न आहे, अरवली पर्वताच्या पूर्वेकडील पठारांची, पर्वतरांगांची नावे सांगा. अरवली पर्वताच्या पूर्वेकडे असणारी मेवाडचं पठार असेल, माळव्याचे पठार असेल, बुंदेलखंड आहे, बागेलखंड आहे, ही पर्वतरांगा या पूर्वेकडील भागामध्ये अरवली पर्वताच्या आहेत. दख्खनच्या पठाराचा विस्तार कोणत्या राज्यामध्ये झालेला आहे? हा जो द्वीपकल्पीय पठारी प्रदेश आहे, याचे दोन भाग पाडलेत. या ठिकाणी असणारा नर्मदा नदीच्या पश्चिमेला पश्चिम पठार आणि उत्तरेला, नर्मदा नदीच्या उत्तरेला असणारा जो भाग आहे उत्तर पठारी प्रदेश आणि दक्षिण पठारी प्रदेश. दक्षिण भारतीय पठारी प्रदेशामध्ये प्रामुख्यानं ज्या 3 विभाग त्याचे पाडलेले आहेत, महाराष्ट्र पठार, तेलंगण पठार आणि कर्नाटक पठार, या 3 पठारांचा समावेश होतो. मग महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या 3 राज्यांमध्ये या पर्वतरांगा आपल्याला पठार जे आहे हे पठार पाहायला मिळतं. त्यानंतर दख्खनच्या पठाराच्या पश्चिमेस कोणती पर्वतरांगा आहे? दख्खनचा पठार जे आहे हे दख्खनचं पठार आणि त्याच्या पश्चिमेला या ठिकाणी जर आपण पाहिलं तर त्याला पश्चिम घाट म्हणतो. या ठिकाणी सह्याद्री पर्वतरांग आहे, तर त्याचं उत्तर येईल सह्याद्री पर्वतरांग आहे. पश्चिम घाटाची वैशिष्ट्य काय आहे? तर पश्चिम घाट जो आहे हा पश्चिम घाटाची उंची जास्त आहे. पश्चिम किनारा अत्यंत तीव्र उताराचा आहे. पूर्व किनारा जो आहे हा पूर्व किनारा कसा आहे? मंद उताराचा आहे. या ठिकाणी या पश्चिम घाटामुळं प्रतिरोध पर्जन्य मिळण्यास अतिशय उपयुक्त, फायदेशीर असणारा हा प्रदेश आपल्याला पाहायला मिळतो. शिवाय हा पश्चिम घाट म्हणजे अरबी समुद्राला लागून असणारा भाग आहे. अत्यंत खडकाळ आणि कमी रुंदीचा हा पश्चिम घाट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. अशी काही वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. त्यानंतर पश्चिम घाट आणि पूर्व घाट या दोघांची तुलना आपल्याला कशी करता येईल? या भागामध्ये पश्चिम घाट आहे आणि या ठिकाणी पूर्व घाट आहे. पहिलं वैशिष्ट्य सांगता येईल, अरबी समुद्राला लागून असणारा जो घाट आहे त्याला काय म्हणायचं? पश्चिम घाट. त्याचप्रमाणे बंगालच्या उपसागराला लागून असणारा किनारा त्याला काय म्हणायचं? पश्चिम किनारी मैदानी प्रदेश असं त्याला आपण म्हणू शकतो. म्हणजे आपल्याला या पश्चिम घाट आणि पूर्व घाटाची तुलना करत असताना पश्चिम घाटाची उंची जास्त आहे, पूर्व घाटाची उंची कमी आहे. पूर्व घाट तुटक रांगांनी बनलेला आहे, पश्चिम घाट हा सलग रांगांनी बनलेला आहे. या ठिकाणी पश्चिम घाटामधून अनेक नद्यांचा उगम या ठिकाणी होतो किंवा अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या या नद्यांचा जलविभाजक म्हणून आपल्याला पश्चिम घाटाकडे पाहता येतं. अशा पद्धतीनं या प्रश्नांची उत्तरं आपल्याला त्या ठिकाणी मिळून जातात. त्यानंतर राहिला भाग तो म्हणजे किनारी मैदानी प्रदेश. आता किनारी मैदानी प्रदेश जो आहे हा किनारी मैदानी प्रदेश जर पाहिलं तर आपल्या भारताला 7500 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. मग कुठपासून? अगदी गुजरातच्या
कच्छच्या रणापासून तर ते सुंदरबन प्रदेश जो आहे या सुंदरबन प्रदेशापर्यंत संपूर्णपणे या ठिकाणी हा आपला किनारी मैदानी प्रदेश आपल्याला दिसून येतो। मग या संपूर्ण किनारी मैदानी प्रदेशाची जी लांबी जर आपण पाहिली तर 7500 किलोमीटर लांबीची किनारपट्टी आपल्या भारताला लाभलेली आहे। अगदी आपल्या भारताचा द्वीपकल्पाच्या पश्चिमेकडील भाग आणि पूर्वेकडील जो भाग आहे त्या दोन्ही भागाच्या किनारपट्टींचा समावेश या किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये केलेला आहे। परंतु दोन्हीही किनारपट्ट्या ज्या आहेत, पश्चिमेकडील किनारपट्टी आणि पूर्वेकडील किनारपट्टी, या दोन्हीही किनारपट्टीमध्ये बराचसा फरक असलेला आपल्याला पाहायला मिळतो। काय फरक आहे? आता पहिला पश्चिमेकडील किनारपट्टी आपण पाहू। पश्चिमेकडील किनारपट्टी ही अरबी समुद्राला लागून आहे आणि अत्यंत खडकाळ आहे। त्याचप्रमाणे पश्चिम घाटामधील जो डोंगराळ प्रदेश आहे या डोंगराळ प्रदेशाच्या अनेक शाखा या किनारी मैदानी प्रदेशापर्यंत किंवा समुद्र किनाऱ्यापर्यंत येऊन पोहोचलेल्या आहेत आणि त्यामुळं पश्चिम किनारपट्टीची जी रुंदी आहे ही रुंदी या ठिकाणी कमी असलेली आपल्याला दिसून येते। शिवाय पश्चिम घाटामध्ये उगम पावणाऱ्या ज्या नद्या आहेत या अत्यंत वेगानं या भागामध्ये या नद्या वाहतात आणि त्यामुळं या नद्यांनी आपल्या मुखाशी खाड्या तयार केलेल्या आहेत आणि त्या खाड्यात त्या ठिकाणी तयार झालेल्या आहेत। कमी अंतरावरून वाहत येत असल्यामुळं या पश्चिम घाटामध्ये आपल्याला त्रिभुज प्रदेश पाहायला मिळत नाही आणि म्हणून या ठिकाणी खाड्या मात्र पाहायला मिळतात। त्यामुळं जल वाहतूक जी आहे त्या जल वाहतुकीसाठी हा भाग अत्यंत फायदेशीर असलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यानंतर पूर्व किनाऱ्याच्या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर हा पूर्व किनारा बंगालच्या उपसागराला लागून आहे। या पूर्व किनाऱ्यामध्ये आपण या ठिकाणी फार लांबून वाहत येणाऱ्या नद्यांनी या भागामध्ये संचयन कार्य केलेलं आहे। नद्यांच्या संचयन कार्यामुळं हा प्रदेश बनलेला आपल्याला दिसून येतो। पश्चिम घाटातून आणि पूर्व घाटातून अनेक नद्या या ठिकाणी येऊन मिळतात। शिवाय दूरवरून येणाऱ्या या अनेक नद्या या पूर्व किनाऱ्यावर आल्यानंतर जमिनीचा उतार या ठिकाणी अत्यंत मंद आहे आणि ह्या मंद उतारामुळं त्या कमी वेगानं या ठिकाणी वाहतात आणि त्यामुळं या कमी वेग या ठिकाणी उतार मंद असल्यामुळं कमी वेग होतो आणि कमी वेगामुळं आणि सपाट भाग या ठिकाणी आहे त्यामुळं वाहून आणलेल्या गाळाचं संचयन या भागामध्ये होतं किनारपट्टीच्या प्रदेशात आणि या मुखाच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्रिभुज प्रदेशाची निर्मिती होते। असा ह्या दोन्ही किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये फरक असलेला आपल्याला दिसून येतो। आता पुढचा भाग जो आहे तो म्हणजे द्वीपसमूह, म्हणजे आपली भारतीय बेटं। भारताच्या मुख्य भूमी जी आहे या मुख्य भूमीच्या किनाऱ्याजवळ अनेक लहान मोठी बेटं आपल्याला पाहायला मिळतात आणि या अनेक लहान मोठी जी बेटं आहेत या बेटांच्या समूहाला किनारी बेटं असं म्हटलं जातं आणि त्याशिवाय अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या दोन्ही सागरामध्ये आपल्याला ही बेटं आढळून येतात। अरबी समुद्रामध्ये जो द्वीपांचा समूह आहे त्याला लक्षद्वीप बेट असं म्हटलं जातं आणि बंगालच्या उपसागरामध्ये जी बेटं आहेत त्यांना आपण अंदमान निकोबार द्वीपसमूह या नावानं ओळखत असतो। अरबी समुद्रामध्ये असणारी लक्षद्वीप बेटं जी आहेत ही बेटं अनेक प्रवाळांची कंकण द्वीपे आहेत असं आपल्याला पाहायला मिळतं आणि ही विस्तारानं अतिशय लहान असून त्यांची उंची अत्यंत कमी आहे। ही छोटी छोटी या ठिकाणी टिंब तुम्हाला दिसत असतील, अत्यंत छोट्या छोट्या स्वरूपामध्ये ही बेटे या ठिकाणी दिसत आहेत। प्रवाळांची कंकण द्वीपे म्हणून त्यांना ओळखलं जातं। अंदमान निकोबार जे आहे किंवा अंदमान समूहातील जी बेटं आहेत ही प्रामुख्यानं या भागामध्ये जे आहेत प्रामुख्यानं ज्वालामुखी बेटं म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं आणि ही विस्तारानं या भागापेक्षा निश्चितपणानं विस्तारानं मोठी आहेत। अंतर्गत भागामध्ये जर या अंदमान निकोबारमध्ये पाहिलं तर उंच डोंगर आहेत आणि याच समूहामध्ये प्रामुख्यानं बॅरन बेट जे आहे या समूहामध्ये या बॅरन बेटाजवळ जिवंत ज्वालामुखी एकमेव जागृत ज्वालामुखी जो आहे या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी बॅरन बेट तुम्हाला दिसतंय का? बॅरन बेट
हे बॅरन बेट आहे पहा. तर या भागामध्ये जागृत ज्वालामुखी हा या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. या भागामध्ये असणारी जी निकोबार बेटं आहेत, या निकोबार बेटामध्ये काही ठिकाणी कंकण द्वीपाच्या स्वरूपामध्ये ही बेटं आपल्याला आढळून येतात. म्हणजे अशा पद्धतीनं प्रामुख्यानं भारतीय जो पठारी प्रदेश आहे, भारतीय प्राकृतिक रचना पाहत असताना आपल्याला 5 विभाग प्रामुख्यानं या भारतीय पठाराचे पडतात. त्यामध्ये उत्तरेकडील असणारा हिमालय, त्याच्या खाली आलं भारतीय मैदानी प्रदेश, त्याच्या खाली आलं द्वीपकल्प, दोन्ही किनाऱ्यांवरती गेलं किनारी मैदानी प्रदेश, आणि दोन्ही अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये असणारी जी किनारी बेटं आहेत त्यांचा समावेश किनारी बेटांमध्ये होत असलेला आपल्याला दिसून येतो. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्राकृतिक भारत जो आहे, या प्राकृतिक भारतामधील भारताची असणारी प्राकृतिक रचना ही आपण पाहिलेली आहे. आपण घरी गेल्यानंतर मी मगाशी अभ्यास मला सांगितला होता, नकाशा आणि त्या नकाशा खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं नकाशामध्ये शोधायची आणि त्याची उत्तरं आपल्या वहीमध्ये लिहायची आणि तो स्वाध्याय पूर्ण करायचा आहे. नमस्कार, धन्यवाद.